संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. राष्ट्रवादीने दिली निष्ठेला किंमत, अशोक राऊत पुन्हा नगर परिषदेवर. कर्जत नगर परिषदेत परिवर्तन विकास आघाडीचा दणदणीत विजय. कर्जत नगर परिषदेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निवडणूक निकालातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निष्ठावान कार्यकर्त्यांना दिलेली संधी आणि त्या संधीचं सोनं करणारे उमेदवार ही बाब प्रकर्षाने समोर आली आहे. पक्षाच्या एकनिष्ठ राहिलेल्या जुन्या कार्यकर्त्यांना पुन्हा संधी देत राष्ट्रवादीने निष्ठेला खऱ्या अर्थाने किंमत दिल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. प्रभाग क्रमांक 10 मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अशोक राऊत यांनी 1479 मते मिळवत 101 मतांच्या फरकाने विजय मिळवला. विशेष म्हणजे उमेदवारीची कोणतीही अपेक्षा नसतानाच अचानकपणे पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी दिली होती. कोणताही गाजावाजा न करता शांत आणि संयमी पद्धतीने त्यांनी प्रचार केला. त्यांच्या पूर्वीच्या कार्याचा आणि लोकांशी असलेल्या नात्याचा लाभ मिळत जनतेने पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला. अशोक राऊत यांनी कर्जत नगर परिषदेच्या स्थापनेच्या काळात 1994 साली पहिल्यांदा झालेल्या नगर परिषदेवर नगरसेवक म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर 1999 आणि 2004 सालीही त्यांनी नगरसेवक म्हणून जबाबदारी पार पाडली. सलग 9 वर्ष पाणी सभापती पद भूषवले आहे. मात्र त्यानंतर अनेक वर्ष ते पक्षात सामान्य कार्यकर्ता म्हणून निष्ठेने कार्य करत राहिले. आज इतक्या वर्षांनी अचानकपणे 2025 मध्ये त्यांना मिळालेल्या या संधीचे त्यांनी सोनं करत पुन्हा एकदा नगर परिषदेच्या राजकारणात दमदार पुनरागमन केले. त्यांच्या कार्यकाळात या भागात करण्यात आलेल्या विकास कामांचीच पावती आणि सर्वांशी राखलेले सलोख्याचे संबंध आज त्यांना मतांच्या स्वरूपात मिळाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान थेट नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुष्पा हरिश्चंद्र दगडे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. 3 वेळा नगरसेविका म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा पाहून पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकत नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली होती. त्यांनीही या संधीचं सोनं करत 12,916 मते मिळवत तब्बल 4,470 मतांनी विजय मिळवला आहे. निकालात महायुतीमधील शिवसेना शिंदे गट 7 आणि भाजपा 1 अशा एकूण 8 जागांवर महायुतीला समाधान मानावे लागले आहे. तर परिवर्तन विकास आघाडीने स्पष्ट बहुमत मिळवले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या 8, शिवसेना ठाकरे गटाच्या 4 आणि अपक्ष 1 अशा एकूण 13 जागा परिवर्तन आघाडीला मिळाल्या. या यशामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या संघटनात्मक मेहनतीचे मोठे योगदान असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. या निकालामुळे पुढील 5 वर्षासाठी कर्जत नगर परिषदेत परिवर्तन विकास आघाडीचे नेतृत्व निश्चित झाले असून विकास कामांना गती मिळेल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.